तणं चिन्मयं मोहं वञ्चमणो मणो भौमहापूपारभारं करम् अन्ततोषकोशकोशनिकरं सन्मूलं भोजनं जीवं जीवयते जगज्जनिकरं चक्रेश्वरं तं परं सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी माझ्या अवतार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी संपन्न होत असलेली धर्मसभा, या प्रस्तुत धर्मसभेला या ठिकाणी उपस्थित असलेले महामंडलेश्वर आचार्य संत श्री जनार्दनजी, त्याचप्रमाणे संत श्री चैतन्य श्याम चैतन्यजी आणि या मंचावर उपस्थित आदरणीय आमचे महंत श्री आर्णीकर बाबाजी, आदरणीय महंत जेंतुरकर बाबा, आदरणीय परेशराज बाबाजी, आदरणीय भादोदकर बाबाजी, आदरणीय आकाश बाबा, या मंचावर उपस्थित बळीग्राम येथील महंत जायरत बाबा आणि मुंबई या ठिकाणी आलेले जे आपल्या प्रबोधनातून समाजाला दळणवळण देतात असे आदरणीय आमचे मस्के भाऊ म्हणजे प्रजिती मस्के आणि उपस्थित या ठिकाणी असलेल्या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील असलेली महंत मंडळी, आताच या ठिकाणी सांगली येथून आलेले आदरणीय आचार्य श्री राजधर बाबाजी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचं आयोजन प्रामुख्याने त्यांच्या माध्यमातून होत आहे असे आदरणीय परमपूजनीय महंत श्री माणिकराव शास्त्री, त्याचप्रमाणे आदरणीय श्री सोमंगी बाबाजी, आदरणीय कृष्णराज बाबाजी पादराव, तपस्विनी वैशालीताई, या मंडळींनी प्रयत्नपूर्वक बऱ्याच वर्षापासून या भागामध्ये जिल्ह्याचा जयंतीचा हा उत्सव संपन्न होत असतो, परंतु 2-3 वर्षापासून जवळजवळ तिकडं चाळीसगाव वगैरे त्या वडगाव या भागामध्ये संपन्न होतो, परंतु इकडं या मंडळीचं उपदेशी वर्गांचं बरंच या ठिकाणी वास्तव्य असल्यामुळं आपल्यालाही काहीतरी वर्षातून एखादा उत्सव संपन्न झाला पाहिजे, त्या निमित्ताने ही मंडळी एकत्र आली पाहिजे आणि हा त्यामागचा मनोदय आणि मंडळीचा अनुष्ठ या अवतार दिनाचा या ठिकाणी औचित्य साधलं. 4-5 तालुक्या मिळून हा अवतार दिन संपन्न करायचं ठरवलं आणि म्हणून ज्या प्रकारे स्वामी श्री चक्रधरांचा विचार हा तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी आजपर्यंत आमच्या स्वामी श्री चक्रधर महाराजांच्या सानिध्यानंतर जी काही गुरुजन मंडळी झाली, आचार्य झाली, यांनी हा विचार यथार्थपणे पोहोचविण्याचं काम केलं. भक्ती साधना, भक्तिधारा ही वेगवेगळ्या प्रकाराने प्रभावित होणारा हा धर्म संप्रदाय या भारतभूमीवरती अनेक प्रकारे धर्म संप्रदायाच्या माध्यमातून अनेक विचार आपले उदयाला येत असतात. स्वामी श्री चक्रधर महाराजांचं प्रतिपादन असं म्हणते की पुरुषार्थ मार्ग अनेक असतील पण दैवात्य मार्ग तो एकच आहे आणि ही आपल्या जगाची संकल्पना आहे की परमेश्वर एक आहे. आता हा धर्मचिंतनाचा आणि तत्वज्ञानाचा भाग आहे की अनेक विचारधारा असतात, काही कालोगात उदयालाही येतात, काही मनुष्य निर्मित असतात, काही आपल्या भौतिक संकल्पनेतून त्या साकारल्या जातात आणि विलयालाही जातात, परंतु जी ईश्वरीय असलेली विचारधारा की ज्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ज्याला नित्यत्व असं म्हटलेलं आहे, कारण परमेश्वराचं जे दातृत्व आहे या जगामध्ये, जे परमेश्वराचं वास्तव्य आहे ते अस्तित्व रूपानं असो का प्रत्यक्ष रूपानं असो, ते मात्र प्रत्येकाला आपल्याला त्याचा अनुभव येतो. मात्र अनुभव घेण्यासाठी मात्र त्यासाठी तुम्हाला त्या साधनेची गरज असते आणि म्हणून प्रत्येक धर्म संप्रदायाचं तत्व हे आपापल्या पद्धतीनं त्या आपापल्या दैवताचा असलेला जो काही एक साक्षात्कार असतो, आपल्या दैवताची असलेली एक उपासना असते की त्याच्या माध्यमातून तो आपल्या समाजापुढे मांडण्याचा तो विचार प्रयत्न करत असतो. त्याच पद्धतीत जो परमेश्वराचा चिरंतर विचार आहे, जे चिरंतर तत्व आहे की ते जीवात्म्याला, आता आपण जनार्दनजी यांच्या मुखातून ऐकलं, पुनरपी जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी
जो भगवद्गीतेचा संदेश आहे यज्ञत्वान निवर्तन्ते, पुन्हा तुम्हाला येण्याची गरज नाही. म्हणून अशासाठी तुम्हाला एका विशिष्ट चाकोरीने जावं लागेल. न अनन्या, कुठल्याही प्रकारची त्यामध्ये अनन्यता न विसंगडी होऊ देता, कुठल्याही प्रकारे त्यामध्ये मिश्रता न होता, त्याला एकनिष्ठता आपण असं म्हणतो. आणि म्हणून सामाजिक जीवनामध्ये सामाजिक जीवनाची जडणघडण करत असताना प्रथमता समाजाला एकत्र होण्याची गरज असते. ज्यावेळेला समाज आणि धर्म या दोन्ही गोष्टी प्रामुख्याने भिन्न आहेत. समाजाचा उद्धार हा आपल्या प्रापंचिक आणि संसारिक जीवनाशी निगडित असलेला भाग आहे, परंतु जो आत्म्याचा उद्धार आहे तो निश्चितच आपल्या अध्यात्मशास्त्राशी संबंधित असलेला भाग आहे. आता काही वेळेला अध्यात्म चिंतनामध्ये सुद्धा अध्यात्म चिंतनाचा आपण त्यामध्ये साधनेमध्ये प्रवाहित होत असताना आध्यात्मिक साधनाही आपण करतो, आध्यात्मिक साधनेलाही आपण शरण जातो, परंतु पुन्हा पुनरपि जननम पुनरपि मरणम. कारण चिरे पुण्य मरते लोकम विशंती. आज काही एक सिद्धांत सांगितलाय की पुण्यशील झाल्यानंतर पुन्हा पतन व्हावं लागते. मग पुण्य प्राप्त झालं कशाने? पुण्य जे मिळालेलं आहे ते तुमच्या सामाजिक तत्वातून पुण्य जे मिळत असते ते तुमचं समाज जीवनाला ऊर्ध्व करणार असते. तुमच्या काही एखाद्या तुम्ही एकमेकाच्या उपयोगी गेले असाल, कुठे एकमेकाला तुम्ही तत्व सिद्धांतानुसार एकमेकाला तुम्ही स्नेहाने प्रेमाने बांधलेले आहात आणि म्हणून ते तुमचं समाजाचं उतरण होऊ शकते, समाजाची तुमची एकात्मता साधल्या जाईल. पण आत्म्यासाठी जो विचार आहे तो आत्म्याचा जो विचार ऊर्ध्व करण्याचा आहे, ज्याला पुन्हा खाली गेले नाही, अशासाठी तुम्हाला अनन्यता ही फार महत्वाची आहे. आणि ती अनन्यता प्रत्येक धर्मशास्त्रामध्ये आहे. जो धर्मशास्त्राचा विचार आहे ती अनन्यता त्या धर्मशास्त्राने आपापली जोपासलेली आहे. परंतु त्या पुण्यशील जो होत असतो त्या पुण्यापासून त्यावेळेला त्या धर्माचं जे असलेलं त्या ठिकाणचं कार्य आहे ते त्या साध्य रूपाने तो उपभोगतो आणि पुन्हा त्या ठिकाणी बदल होतो. परंतु परमेश्वराचा सिद्धांत असं म्हणतो की जो माझ्या सुखाला प्राप्त होतो, भूतानी आणि भूतेच्या यांची मध्या जनोपिमा, जो मला प्राप्त होतो त्याला मात्र पुन्हा खाली जावं लागत नाही. आणि म्हणून यासाठी स्वामी श्री चक्रधरांचा असलेला जो विचार आहे आणि तत्व आहे हे आम्हाला सामाजिक जीवनामध्ये जगत असताना आम्हाला असं स्वामी श्री चक्रधरांचं प्रतिपादन आहे की तुम्ही तुमच्या सामाजिक जीवनामध्ये जगत असताना माणसाने माणसाशी कसं वागलं पाहिजे. जे काही मानवतेच्या दृष्टिकोनातून आपल्याला सापेक्ष रूपानं एकमेकाशी जो व्यावहारिक संबंध साधता येईल तो व्यवहार चांगला असला पाहिजे. ती नीतिमत्ता असली पाहिजे. जर अनिती असेल तर त्या अनितीची वाटचाल अनितीकडे होत असते. जसं आपण म्हणतो की एखादं धन आहे ते एखाद्याने कमवलं आणि ते तिसऱ्या पिढीत नाहीच झालं, म्हणजे त्या धनाच्या मागे कमवण्यामागे सुद्धा नीती नाही. नीती म्हणजे की व्यवहार रूपाने जी गोष्ट तुम्ही 1 रुपयाची आहे ती गोष्ट जर 10 रुपयाला विकत असताल तर ती अनिती आहे. ते धन तुमचं नाही, कारण तुम्ही दुसऱ्याकडून ओरबळून घेतलेलं आहे ते. आणि म्हणून व्यवहार असं शिकवतो की व्यवहारामध्ये सत्य आणि अनृत्य या दोन्ही गोष्टी व्यवहारामध्ये सामावतात. परंतु त्या दोन्ही गोष्टी सामावत असताना खोटे कितीतरी बोलावं आणि खरं किती बोलावं याचंही एक अनुमापन असते. त्याला त्या दोन्ही गोष्टीचं ज्ञान होऊन तो त्या ठिकाणी त्याचं साध्य प्राप्त करतो. आणि निश्चितच तुम्हाला जसं त्या द्रव्याचं समाधान मिळते काही घेतल्याचं, एखाद्याने एखादी वस्तू विकत घेतली तुम्हाला त्याचं समाधान मिळते की आज माझा विक्रा झाला, परंतु जेव्हा घेणारा मनुष्य असतो त्यालाही त्याचं समाधान मिळालं पाहिजे की ती वस्तू मला अल्प दरात मिळालेली आहे. ह्या दोन्ही गोष्टी ज्या माणसाला साधता येत असतात तो खरोखरच त्याचं धन सात्विक आहे, त्याची नीती सात्विक आहे, त्याचं असलेलं द्रव्य आणि पदार्थ हे सात्विक असतात. आणि म्हणून असा सामाजिक जीवनामध्ये जगण्याचा जो व्यवहार आहे तो निश्चितच आम्हाला सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी अशा प्रकारे प्राणी मात्रांच्या ठिकाणी की आमची किंवा कोणाची जरी तुम्हाला एखाद्याची सेवा करायची असेल तुम्ही चतुर्विध भूतग्रामाला अभय दिलं पाहिजे. तुम्ही आमच्या सेवा करत असताना भूतविधाला निरोध व्हायला नको. जे काही जीवजंतू असतील अशांची निष्कारण हिंसा करायची नाही, किंवा समजा जे जाराज, स्वेदाज, अंडज, उद्भिज या चारी प्राणीतून निष्पन्न झालेले जीव आहेत यांची हिंसा करायची नाही. अशा प्रकारे समाज हिताचे संदेश आम्हाला सर्वज्ञाने दिले. हे समाज हिताचे संदेश
त्यामध्ये तुम्ही ज्या साधनेला प्रवाहित झालेले आहेत, साधन आणि साध्य हे कधी एक, म्हणजे ज्या साधनाचं तुम्ही आचरण कराल तेच साध्य तुम्हाला मिळत असतं. ज्या साधनाचा तुम्ही अवलंब केला, ज्या समजा नोकरीसाठी तुम्ही डिग्री प्राप्त केली तीच नोकरी तुम्हाला मिळणार आहे. अनेक नोकऱ्या प्राप्त केल्या, अनेक डिग्र्या मिळवल्या, सगळ्या नोकऱ्या एकट्या कधी मिळू शकत नाही. अशा पद्धतीत या स्वामीश्री चक्रधारांचा जो एक विचार आम्हाला दिलेला आहे, आमच्या परंपरेने 805वी जयंती आम्ही संपन्न करतो आहे, पण तो विचार आम्ही आजपर्यंत आमच्या जीवनात तो जपलेला आहे. अर्थात स्वामीश्री चक्रधारांचं उत्तम प्रतिपादन आहे, वैर्याचा देव झाला म्हणून तो काही दगडे हारुनी फोडावा. एखादा वैरी आहे तुमचा, तो त्याचा तुमचं पटत नाही, त्याच्या घरचा देवारा, मग तो वैरी तर त्याचा देवारा आहे, त्याचा देवही वैरी आहे का तुमचा? असं नव्हे. जे गोष्ट जशी आहे, जी साधना जशी आहे, त्या साधनेचं तसं प्रतिपादन. अर्थातच अनेक प्रकारच्या साधना असतात. आपण जसं एखाद्या शिवालयात गेलो तर बेलपत्र वाहतो, हनुमंताच्या ठिकाणी रुईचे पानं, रुईचे फुलं वाहिल्या जातात, गणपतीला दुर्वा वाहिल्या जातात. साधना वेगळी, राजस आणि तामस आणि सात्विक साधना वेगळी आहे, तर फळही वेगळं आहे. जसं तुम्ही ऊस पेरला तर ऊसच तुम्हाला घ्यावा लागेल, त्याचं फळ दुसरं मिळणार नाही. तशी जी साधना, मग ती एखादी त्रिगुणात्मक साधना असेल, त्रिगुणात्मक साधनेचं फळ त्रिगुणात्मकच मिळणार. आणि ज्या साधनेमध्ये व्यक्त होऊन निर्गुणतेचा अनुभवता येतो, त्याचं फळ सुद्धा निर्गुणच मिळणार. कारण परमेश्वर तो आहे, त्रैगुण्य विषया वेदा, निस्त्रैगुण्य भवार्जुना. 3 गुणाच्या पलीकडे असलेलं जे आचरण आहे ते माझं आहे, आणि त्या 3 गुणाच्या पलीकडे होऊन तू जेव्हा आचरण करशील तरच तू माझ्या या कार्याला येऊन पोचतील, मला साध्याला पोचतील. अशा प्रकारचं तत्व आणि प्रतिपादन हे एक ईश्वरीय तत्व असं आपल्या या बीजारोपणाचं कार्य ईश्वरीय अवतार आपल्या माध्यमातून करत असतात. आणि म्हणून जो संप्रदाय किंवा जे संप्रदायाचे मत असतात, ज्यामागे एखादं काही तत्व आणि बेसिक असते, त्या तत्वावर तो संप्रदाय आपला अभ्यासपूर्ण वाटचाल करत असतो. अशा तत्वाचं आणि एक निष्ठेचं प्रतीक आध्यात्मिक दृष्ट्या आपलं साध्य प्राप्त करण्यासाठी मानवांचा असलेला जो आराध्य दैवत म्हणजे स्वामीश्री चक्रधर महाराज. आज ज्या स्वामीश्री चक्रधरांचा अवतार दिन आम्ही संपन्न करतो आहे, त्या श्री चक्रधरांचं हे प्रतिपादन आहे. अशा माध्यमातून वेगवेगळ्या साधना असतात, वेगवेगळे साक्ष्य असतात. सगळ्या साधनाचं एकत्रीकरण कधी होऊ शकत नाही. आणि म्हणून आपल्याला ईश्वर साधना भौतिक साधनेतून भौतिक प्राप्त होऊ शकते, तर आध्यात्मिक साधनेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. जशा तुमच्या सांसारिक जीवनामधल्या भौतिकतेमध्ये जर साधनं वेगवेगळे आहेत, त्याचं साध्य वेगळं आहे, अध्यात्मात सुद्धा साधन वेगळं आहे आणि साध्य हे वेगळं आहे. साध्य कधी एक होऊ शकत नाही. अशा प्रकारे आज या अवतार दिनाच्या निमित्ताने, परंतु जेव्हा मनुष्य हा या भौतिक जीवनामध्ये जीवन जगण्यासाठी येत असतो, त्यावेळेला मात्र तुम्हाला एकमेकांशी सलोखा ठेवणे, एकमेकाला व्यवहार रूपाने एकमेकाचा सन्मान ठेवणे. आमचे स्वामी ज्या वेळेला करंजखेड या गावी असतात, त्या करंजखेडला प्रकाशदेव नावाचे एक संन्यासी होते. परंतु ते संन्यासी असं म्हणायचे की या गावात श्री चक्रधर स्वामी सुद्धा मुक्कामाला आलेले आहेत, आणि त्या गावात करंजखेड या गावाला प्रकाशदेव नावाचे संन्यासी सुद्धा होते. पण ते म्हणे मी जाणार नाही त्यांच्याकडे स्वतः. आणि मग स्वामी श्री चक्रधर महाराजच एक दिवशी आपल्या शिष्यांना चला आपण भेट घेऊ, आणि म्हणून ते रस्त्याने येत होते आणि मग स्वामी श्री चक्रधर महाराजांची भेट घेतात. काही वेळेला भेटी गाठी घेऊन एकमेकांशी भाईचारा समोपचाराने एकमेकांशी सम्मिलित होऊन हा आपला समाज जो आहे तो आपल्याला उभा करावा लागत असतो. आणि म्हणून समाजासाठी एकत्रीकरणासाठी सुद्धा अशा प्रकारचा संदेश हा आम्हाला त्या ठिकाणी स्वामी दिलाय. परंतु आत्मोद्धाराचा जो संदेश आहे तो तुमच्या साधनेनेच तुम्हाला तो प्राप्त होईल. तो प्रत्येक ज्या ज्या विचारधारा असतील त्या त्या विचारधारेची साधना ही प्रत्येकाची भिन्न आहे, आणि तो त्या विचारधारेने आजपर्यंत प्रवास करत आलेला आहे. आणि अनेक विचारधारेतून सुद्धा जशी भारतामध्ये विविधता आणि एकात्मता साधत असते, तशी आध्यात्मिक विचारधारेतून सुद्धा एकमेकाची सलोख्याची संभावना हे एकमेकाच्या अंतःकरणात आपण ठेवून आपलं धार्मिक कार्य हे प्रत्येक आपले संत मंडळी करत असतात. आज या रूपाने अवतार दिनाच्या निमित्ताने आज विशेष करून या कार्यक्रमाला जे सत्कार मूर्ती होते आमच्या या मानव संप्रदायामध्ये, ज्यांची
श्री एका कारंजेकर ज्योतिष्य विराजमान म्हणून त्यांनी अनेक प्रकारे या मानव संप्रदायासाठी कार्य केलेलं आहे आणि करत आहे आणि राजकीय दृष्ट्या त्यांचं फार मोठं योगदान या संप्रदायासाठी लाभते आहे. त्यांचा इथं सत्कार होता, त्यांना आमंत्रित केलेलं होतं, परंतु प्रकृती स्वास्थ्य ठीक नसल्यामुळं आणि कार्याच्या बहुव्याप्तीमुळे या ठिकाणी उपस्थित राहिले नाही. आणि मग मला जिल्ह्यातला म्हणून वेळेवर या ठिकाणी फोन आला की बाबा आपल्याला उपस्थित राहावं लागेल, अशा प्रकारे त्यांची तब्येत बिघडली. आणि मग या आयोजक मंडळीचं विशेष करून आमचे सांगलीतील आदर बाबाजी आणि आदरणीय माणेकर बाबाजी यांनी दोघांनी मला फोन केला आणि या कार्यक्रमाला येण्यासाठी मग आग्रह केला. आज माझा कार्यक्रम अमरावती जिल्ह्यात संध्याकाळचा आहे. मला तिथे सकाळी निघायचं होतं, पण तरी सुद्धा त्यांच्या आग्रहाला आणि धर्मरूपी एक कर्तव्य म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो. त्या निमित्ताने सगळे तुम्हाला सर्व साधू संत आणि वास्तविक सद्भक्त आणि सर्वांना या ठिकाणी या दिनाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा देतो, सगळ्यांना दंडवत करतो. आणि या ठिकाणी मला हे गारखेड्याचं एक निवेदन पत्र त्यांनी सादर केलेलं ते माझ्या हातात दिलं. तर गारखेड्याला इथे भगवान श्री चक्रधर स्वामींचा प्रवास ज्या वेळेला गारबर्डी असं असलेलं ठिकाण मध्य प्रदेशाच्या बॉर्डरवरून स्वामी श्री चक्रधर महाराजांचा प्रवास ज्यावेळेला विदर्भ देशात झाला आणि त्यावेळेला स्वामींचा या ठिकाणी मुक्काम झाला, अशा प्रकारचा आशय या पत्रामध्ये आहे. आणि ते असं पूर्व प्राचीन असलेलं ठिकाण आज त्या ठिकाणी बहुत लोकांनी लक्ष घालून त्याला एक उजाळा देण्याचा प्रयत्न केला आणि गव्हर्नमेंट शासनाच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या माध्यमातून पुन्हा त्या ठिकाणाला चांगल्या प्रकारे उजाळा देऊन एक असलेलं त्या ठिकाणचं कार्य हे आपल्या सगळ्यांच्या हातून शासनाच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व भक्त मंडळीच्या माध्यमातून पुन्हा ऊर्जित अवस्थेला आलं पाहिजे, अशा प्रकारची मनोकामना या संत मंडळींनी व्यक्त केली. हा भाव तुमच्यापर्यंत पोहोचवितो आणि अशाच प्रकारे धर्मोत्सव आपल्या हातून घडत राहू ही सदिच्छा व्यक्त करून या ठिकाणी माझे